मी आपणा सर्वांच्या साक्षीने फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये प्रवेश केलाय, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण परिसर आणि तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत किंवा जे जे तुम्ही काम करू इच्छिता, देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आणि आम्ही सर्वजण पूर्ण करू, हा विश्वास मी तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व, ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या, भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये, वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला, ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत. खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असतानापासनं प्रमोदजी, गोपीनाथजी, अण्णा, पुढे भाऊसाहेब, अरुण भाऊ, ही सगळी मंडळी 24 तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठं केलं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं. आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्त्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले. आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील, ज्या रोलमध्ये अण्णा गेले, कणखर, परखड आणि थेट, अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे. मला तर मी महापौर असताना अण्णांनी ज्याचा उल्लेख केला की टँकर मुक्त महाराष्ट्र याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि त्यावेळी त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी त्यावेळी मिळाली. आणि ज्या प्रकारे अण्णांनी हा टँकर मुक्तीचा कार्यक्रम त्या काळात अतिशय ताकदीने त्या ठिकाणी राबवला, ती देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण वाटचालीतली एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते, लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं. मी अगदी जवळून बघितलं की गोपीनाथजीही अण्णांची सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत. किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा. अण्णांचं आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे, चिमणदादा, विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी, या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.